नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 कनिष्ठ लिपिक शिपाई हमालसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत जीकेचे, जे तुम्हाला उपयोगी पडतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून। तर तुमचा स्कोर किती आला ते सांगायला विसरू नका व्हिडिओच्या शेवटी, आणि व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। पहिला प्रश्न आहे, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठी पुस्तक कोणी सुरू केले? ए बालकवी, बी विवा शिरवाळकर, सी अनंत पाई, डी अकवी ग्रेस। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो। योग्य उत्तर आहे सी अनंत पाई। पुढील प्रश्न आहे, सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? ए आमिर खुसरो, बी खय्याम, सी मीर बाकी, डी इलाही जमादार। तर तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए आमिर खुसरो। पुढील प्रश्न आहे, युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते? ए वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट, बी इल्बर्ट बिल, सी होम रूल कायदा, डी चार्टर्ड ऍक्ट। योग्य उत्तर आहे बी इल्बर्ट बिल। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? ए पेरू, बी आंबा, सी निलगिरी, डी संत्रा। योग्य उत्तर आहे सी निलगिरी। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? ए लोकसभा अध्यक्ष, बी पंतप्रधान, सी सरन्यायाधीश, डी महाधिवक्ता। योग्य उत्तर आहे सी सरन्यायाधीश। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? ए 278 किलोमीटर, बी 220 किलोमीटर, सी 7200 किलोमीटर, डी 720 मैल। योग्य उत्तर आहे बी 720 किलोमीटर। पुढील प्रश्न आहे, साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? ए नंदुरबार, बी नाशिक, सी धुळे, डी ठाणे। तर तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी नाशिक। पुढील प्रश्न आहे, 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? ए चेन्नई, बी मुंबई, सी कोलकाता, डी लातूर। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे बी मुंबई। पुढील प्रश्न आहे, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? ए नाशिक, बी चेन्नई, सी पुणे, डी मुंबई। योग्य उत्तर आहे डी मुंबई। पुढील प्रश्न आहे, आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला? ए कार्ल मार्क्स, बी मायकेल फुको, सी लुसिया फेबर, डी व्हॉल्टेअर। योग्य उत्तर आहे बी मायकेल फुको। पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा या शहराचे उत्खनन करताना सापडले? ए दिल्ली, बी हडप्पा, सी ऊर, डी कोलकाता। योग्य उत्तर आहे बी हडप्पा। पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र रिकामी जागा यांनी सुरू केले? ए जेम्स हे ऑगस्ट हिक्की, बी सर जॉन मार्शल, सी ॲलन ह्यूम, डी लोकमान्य टिळक। योग्य उत्तर आहे ए जेम्स ऑगस्ट हिक्की। पुढील प्रश्न आहे, निवडणूक आयुक्ताची नेमणूक रिकामी जागा करतात? ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी लोकसभा सभापती, डी उपराष्ट्रपती। योग्य उत्तर आहे ए राष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे, जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर रिकामी जागा या राजकीय पक्षात झाले? ए आसाम गण परिषद, बी शिवसेना, सी द्रविड मुनेत्र कळघम, डी जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स। तर तुमचे योग्य उत्तर आहे सी द्रविड मुनेत्र कळघम। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे रिकामी जागा आहे? ए दैनिक, बी साप्ताहिक, सी मासिक, डी त्रैमासिक। योग्य उत्तर आहे सी मासिक। पुढील प्रश्न आहे, पाचाड येथे रिकामी जागा यांची समाधी आहे? ए राजमाता जिजाऊ, बी कस्तुरबा गांधी, सी महादजी शिंदे, डी तानाजी मालुसरे। व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला मंडळी ते सुद्धा सांगायला विसरू नका। योग्य उत्तर आहे ए राजमाता जिजाऊ। पुढील प्रश्न आहे, चार्ल्स डार्विनने रिकामी जागा या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? ए हिस्ट्री ऑफ आर्किओलॉजी, बी ओरिजिन ऑफ स्पीसीज, सी ओरिजिन ऑफ बॉटनी, डी एशियाटिक स्पेस।
योग्य उत्तर आहे बी ऑरिजिन ऑफ स्पीसीज। पुढील प्रश्न आहे भारतात इसवी सन 1856 मध्ये रिकामी जागा यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली। ए लॉर्ड रॉबिन्सन, बी सर जॉन मार्शल, सी रखालदास बॅनर्जी, डी लॉर्ड डलहौसी। योग्य उत्तर आहे डी लॉर्ड डलहौसी। पुढील प्रश्न आहे तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ए विधानार्थी, बी आज्ञार्थी, सी प्रश्नार्थी, डी उद्गारवाचक। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी आज्ञार्थी। पुढील प्रश्न आहे आकाशाला भिडणे या वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा। ए उंची वाढवणे, बी सर्वोच्च बिंदू गाठणे, सी उंच उडणे, डी आभाळात जाणे। तर याचे योग्य उत्तर आहे सी उंच उडणे। तर विद्यार्थी मित्रांनो आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा।